रुपा काल भाजी म्हणत होती ना, हरभऱ्याची भाजी, तर घे म्हटलं तू, यासाठी आठवणीनं आणली मी. अमाय बाई, घेऊन आल्या नाही? मी म्हटलं आणते का नाही आणा शांता मावशी, पण घेऊन आल्या तुम्ही आठवणीनं. अमाय तर काय आणून नाही देणार काय? भुलून जाईन काय मी? मला माहित होतं का रुपानं भाजी सांगितलाय, तर रुपासाठी भाजी घेऊन जाईन बा. चांगलं झालं ना, भाजी घेऊन आल्या तर तुम्ही. आता मस्त संध्याकाळी हरभऱ्याची भाजी आणि भाकरीच बनवतो मी. बनवजो मग, बनवजो ना, चांगली लागते भाकर हरभऱ्याच्या भाजी संग. आणि अजून हे म्हणत होती, जास्त वाचत असन तर दे जा म्हटलं मले. हा, वाढवून ठेवन मी बी. ठीक आहे ना, तर उद्या आणून देईन मग तुले, लय मोठी भाजी आणून दे. हरभरा कडून झालाच नाही अजून मावशी? उद्या काय, उद्या होऊनच जाते ना, उद्याचा दिवस आहे, उद्या दिवसही नाही लागणार, 4 वाजेपर्यंत होऊन जाईल. हा काय, बसा ना मग आता आल्या तर. काय करून राहिली कलाबाई? कलाबाई काय गेली न तिकडे मोठ्या सुनीच्या घरी, येतो म्हणे घुमून, तर जा म्हटलं मग. हा काय, मस्त घुमते मग तुझी सासू. हो, आता चांगली झाली ना, आता घुमते. आता चांगलं वाटून राहिलं तिले, आता खाते पिते, घुमणं फिरणं आता म्हणजे जाग्यावर गाडी आहे. हा काय, चांगलं आहे ना, चांगलं आहे. आता नसन बनवा लागत मग डबल डबल स्वयंपाक? नाही, आता नाही बनवत मी. आता जे आमच्यासाठीच बनवतो तेच खाते. मग पहिले बनवा लागे आत्याबाईसाठी अलग आणि आमच्यासाठी अलग. चांगलं आहे ना, तुझा टाइम वाचते, नाही तर मग अलग अलग बनवा टाइम लागते ना बनवाले, आणि जीवावर बी येते मग. नाही तर काय मावशी. शांता मावशी, उद्या क्रिसमस डे आहे ना? हो व, उद्या क्रिसमस डे आहे ना, तर क्रिसमस डे काय लेकरासाठी? लेकरासाठी काय नाही, आपल्यासाठी राहते, पण आपणच नाही म्हणवत. गिफ्ट द्यावं लागते ना क्रिसमस डेच्या दिवशी, तर काय द्यान मग गिफ्ट? माय, तुला गिफ्ट पाहिजे काय? हो ना, मला गिफ्ट देता बा उद्या. उद्याचा क्रिसमस डे, मला गिफ्ट पाहिजे तुमच्या इकडून. ठीक आहे ना, दिन ना, तुझ्या मन नाही ठेवणार. तुला गिफ्ट पाहिजे तर दिन तुले तुझे गिफ्ट आणून. पण उद्याच्या उद्या व, आज तर मी मार्केटमध्ये बी नाही गेली, वावरातच गेली होती. हा, नाही तर दिलं असतं बा तुला गिफ्ट. तुमच्या मतानं जेव्हा मार्केटमध्ये जाण तेव्हा घेऊन ये जा माझ्यासाठी. काय आणू मग, तूच सांग ना काय पाहिजे तुले. हा, तुझ्या मतानं सांग तर आणन मग मी तुझ्यासाठी. बांगड्या पाहिजे, तोरड्या पाहिजे, गळ्यातलं पाहिजे, हा का टिकलीचं पॅकेट पाहिजे, काय पाहिजे म्हटलं तुले गिफ्ट मध्ये? घेऊन ये जा तुमच्या मतानं, मी काय सांगू माझ्या मतानं. तुम्हाला काय देवाचं आहे ते तुम्ही पहा. तुम्ही दे जा मला तुमच्या मतानं. काही द्या तुम्ही, 5 रुपयाचं द्या, 10 रुपयाचं द्या, का 100 रुपयाचं द्या, पण तुमच्या मतानं द्या. बरं ठीक आहे लेकाले, आता तुले गिफ्ट पाहिजे तर देतोस मी. हा, दिन तुले गिफ्ट दे. पण उद्याचं सांगता नाही येत गड्या, उद्या वावरात जावं लागते मले, बाया आहे. तर उद्या नाही जमलं तर ह्या म्हणजे 31 तारखेपर्यंत कधी देईन मी. हा, पण 31 तारखेच्या अंदर अंदर देऊन देईन. ठीक आहे ना, चालते. 31 तारखेला द्या, नाही तर नवीन वर्षात द्या. पण गिफ्ट द्या म्हणजे द्या. बरं बरं ठीक आहे ना, दिन दिन म्हटल्यावर देणार नाही काय, देतो देतो. काय होय शांता काकू, काय देतो देतो म्हणता तुम्ही? काय घेऊन राहिले बा? अहो काही नाही, कुठं चालली तू वाटी घेऊन? कुठं नाही, इथंच आली मी रुपाच्या घरी. भाजी नेली होती का रुपाच्या घरून, तर वाटी आणून नाही द्यावं लागत काय मग? तर चला म्हटलं नेऊन देतो बा, नाही तर मग नेऊन देतो म्हणतो आणि भुलून जातो मग. आणि भांडे दबून जाते, तर दिसत नाही मग लवकर भांडे. त्याच्यानं म्हटलं आता हातात आली वाटी तर नेऊनच देतो. अच्छा अच्छा, फुरतईची आहे ना मग तू, चांगलं केलं ना वाटी आणून दिली तर. कायची भाजी नेली होती मग रुपाच्या घरून? पोपटीचे दाणे. अच्छा अच्छा, पोपटीचे दाणे. हो, काल कढी बनवली तर लेकरं खात नाही कढी. पेटे फक्त, आणि पोळी संग त्याले भाजी पाहिजे, आणि पेवाले कढी पाहिजे. त्याच्यानं म्हटलं लेकराने आपत आणली, मग चाल गळ्या म्हटलं आता वेळेवर काय भाजी बनवू. त्याच्यानं वाटीभर भाजी आणावं म्हटलं कुठून. आली होती मग रुपाच्या घरी, म्हटलं द्या बा भाजी, जास्त नका देऊ, लेकरासाठी पाहिजे. तरी दिली, वाटी भरून दिली. मग थोडी थोडी आम्ही नाही घेतली, आणि थोडी थोडी लेकरायला दिली भाजी. हा काय, काय होय, हरभऱ्याची भाजी? हो वावरातली होय. काल रुपा म्हणे मावशी आणून द्यायचं म्हणे मले हरभऱ्याची भाजी, तर हो म्हटलं आणून देईन, तर आणून दिली मग तिले. तर बनवून म्हणते आता भाजी आणि ज्वारीच्या भाकरी. माय हो गया, माझ्या घरी पीठ नाही आहे, भाजी गिजी आणून राहिली पण वाढूनच राहिली मी. ज्वारीच नाही आहे आता माझ्या घरी, तर काही भाकरी नाही बनवून राहिली. फक्त भाजी बनवतो मी. भाजी बनवतो आणि पोळ्या बनवतो, पण भाकरी नाही बनवून राहिली. तर घेऊन घे जो विकत 4 किलो ज्वारी.
हा, दोघा जणाले किती दिवस पुरते. आणि रोज रोज तर आपण भाकरी नाही खात, एखाद्या दिवशी खातो आणि मग तसंच राहते ज्वारीचं पीठ. घ्या लागन 4-5 किलो असं तुमच्या घरी तर तुम्हीच देऊन दे जा. हा ना, मी कामाला आली तर त्याच्यातले पैसे काटून घे जा, काय किलो देतात. काय माहित गड्या काय किलो आहे तर, 35 रुपये आहे का 40 आहे तर. पहिले 35 रुपये किलो ज्वारी होते, आता माहित नाही. तुमच्या मतानं 35 न द्या नाही तर 38 न द्या, पण देऊन दे जा. बरं जाऊ दे ना, 1-2 रुपये कायले मोजत. हा, इकडच्या तिकडे लेकाले 2-4 रुपये. 35 रुपये किलो न घेऊन जाजो ज्वारी. हा, किती पाहिजे तुले? 5 किलो पाहिजे, 10 किलो पाहिजे, हा घेऊन घे जा. अन चांगले ज्वारी आहे म्हटलं, खडा नाही न कचरा नाही. हा, मस्त ज्वारी आहे माझ्या घरचे. ठीक आहे ना, येईन मग मी उद्या. ये जो. शांता काकू, पार्टी केली असती तर मस्त. आता कायची पार्टी व? हा, आताच चाललो आपण लग्नाहून मस्त. हा, 4-5 दिवस राहून. हा, न अजून तुले पार्टी पाहिजे काय? हो ना, लग्नाला गेली 4-5 दिवस राहिली, मजा आली असं मस्त तिकडे. तर आता पार्टी पार्टी म्हणून राहिली आशा. तसं नाही आहे, मी काय म्हणतो, आता तुमच्या वावरात हरभऱ्याची भाजी आहे. हा, माझी इच्छा ना लय होऊन राहिली हरभऱ्याची भाजी आणि भाकरी खावायची. पण माझ्या घरी पीठ नाही आहे ना, म्हणून म्हटलं उद्या मस्त पार्टी बनवली वावरात. तर उद्या क्रिसमस डे बी आहे. हा, क्रिसमस डे निमित्त आपण पार्टीच बनवून घेऊ वावरात. जमते गिमते म्हणा, पण मग लवकर लवकर भाजी कुडा लागन तुम्हाला. हा, सकाळी लवकर चाललो जाऊ आपण 8 वाजताच, तर लवकर होईन मग. 2 वाजेपर्यंत भाजी कुडून झाली समजा, तर मग 2च्या नंतर बनवता येते आपल्याला पार्टी. ठीक आहे ना काकू, चालते ना मले. पण बाकीच्याले सांगा लागन ना मग, चंद्रकला काकू आहे, लताबाई आहे, त्याला सांगा लागन ना मग, का उद्या लवकर चाल जावा म्हणून. अन यायला सांगा लागन ना मग, मंदा आहे, राधा आहे. हा, रुपाचं तर नाही जमणार आहे ना रुपा? नाही मावशी, माय नाही जमत बा वावरात येणं. आता तेवढ्या दूर पायदळ पायदळ नाही चालणं होत ना, नाही तर आली असती मी बी तुमच्या पार्टीत. सुनीलले म्हणजो नाही तर गाडीवर सोडून द्या म्हणून. हा, गाडीवर ये जो, आणि अजून पार्टी वाटी झाली का गाडीवर वापस. हो, तसं जमते मग, जर यायनं मला आणून दिलं तर. म्हणून पाहिजे मग सुनीलने, आणि 2 वाजता येऊन जाजो वावरात. कार्यक्रम आपण 5च्या पहिलेच खतम करून घेऊ. 2 वाजता चालू करू तर 3-3:30 वाजेवरी समजा स्वयंपाक होईल, मग जेवण खावा. आणि हा, तरी 6च्या पहिले म्हणजे घरी येणं झालं पाहिजे आपलं. ठीक आहे ना, तर उद्या 2 वाजेपर्यंत पाहतो मग मी, जमलं तर येऊनच जाईन. येऊन जाजो. आता तुम्ही घरी बसल्या बसल्या घरी बसतं आराम करतं बोर झाली असन, तर ये जो मस्त घुमत फिरत करू संग मग पार्टी. ठीक आहे ना मावशी. चाल बापा, मी घरी जातो आता, लय वेळची आली तर बसली. बसा ना, घरी जाऊन काय करणार तुम्हाला, तिथे जाऊन आरामच करणार. नाही व, बबिता स्वयंपाकी बनवून तर भाजी कायची बनवते काय माहीत. तिले भाजी साफसूफ करून द्या लागन ना, लसण साफ करून द्या लागते. कापकूप करून नाही द्या लागत काय? हो, बरं जा मग. आशा, तू सांगून देजो म्हटलं बाकीचे काय म्हणतात तर त्या. उद्या 8 वाजता जा लागते म्हणा वावरात शांता काकूच्या. तुम्ही नाही जात काय तर सांगायला आता. चालली जाय ना आता तू, तिकून जवळ आहे. तुझ्या घराजवळून लताचंही घर जवळ आहे आणि चंद्रकलाचंही घर जवळ आहे, तर दोघीले सांगून दे. आणि मंदाले रुपा सांगून देईन, नाही तर मग मी मेसेज टाकून देतो ग्रुपवर, नाही काय, याच्या घरी जा आणि त्याच्या घरी जा केल्यापेक्षा उद्या हरभऱ्याची पार्टी करणार आहो. रुपा आहे, मी आहे, आशा आहे आणि बबिता आहे, आणि तुम्हाला याच असन तर ये जा बा वावरात. काकू, मेसेज तर टाकून द्या तुम्ही, पण मग पीठ कोण आणन, मिरच्या आहे, कांदे आहे, तेल आहे, याच्यासाठी मग तर पैसे जमा करून घेऊन आपण 20-20 रुपये 30-30 रुपये. तेल काय लय महाग आहे काय? 130 रुपये का काही किलो आहे वाटते आता, अंदाजे माहित नाही, पण जास्त नाही आहे. हो, ठीक आहे ना मग. हा, तसं करू. तेल आहे, मिरच्या आहे, कांदे. मिरच्या ना कांदे काय घरूनही नेता येते, फक्त तेलाचं पॅकेटच घ्या लागेल. पीठ गीठ राहू दे ना, माया घरूनच पकडन. सगळं मी माया घरूनच घेऊन घेतो, फक्त तेलच विकत घेऊन घेऊ. पण तू सांग, तेलही विकत घेऊ तर आपल्याला 1 किलो तेल लागते काय भाजी बनवाले? तर तेलही घेऊन घेईन ना मी घरूनच. सगळं मी मायाच घरून घेऊन घेतो. भांडे, तवा, जेवणाचे प्लेट, ताट, ग्लास, फुल तयारी करतो म्हटलं मी, काही टेन्शन नको घेऊ. ठीक आहे ना मग. चाल मग आता मी घरी जातो. हो. सूरज, काय बनवून राहिली म्हटलं मेघा? लय वेळची आहे ना किचन मध्ये. काय माहित मामी जे काय बनवून राहिली तिथं. काय बोलतो, तुले माहित नाही काय बनवून राहिली मेघा? तर विचारलं नाही का तिले काय बनवून राहिली आज? नाही ना, बनवत असन पोहा किंवा. पोहा? एवढा वेळ पोहा बनवाले? अर्ध्या घंट्यापासून काय पोहाच बनवून राहिली काय ते? तर टाइम लागते ना मामी बनवाले. मिरच्या कापा, कांदा आहे, टाइमच लागते.
आणि इथं नवीन नवीन आहे, तुरकत बी नसन तिले, नवाळं नवाळं वाटत असन. हो ते तर आहे म्हणा. अजून 2-4 दिवस मग नाही लागणार नवाळं नवाळं. आपल्याला काय पाहिजे, तिखट कुठं आहे, मीठ कुठं आहे, तेल कुठं आहे, साखर कुठं आहे, पीठ कुठं आहे, हेच माहीत पाहिजे ना. मग तर दुसऱ्या दिवशी बरोबर उरकते. फक्त 1 दिवस लागते, कारण की डबे माहीत नाही राहत, कोणत्या डब्यात साखर आहे आणि कोणत्या डब्यात मीठ आहे. तर 1-2 दिवस टाईम लागते. मग एकदा माहीत झाल्यावर मग उरकते का मग. हो. मला असं वाटलं राहन बा तुम्ही अजून 2-4 दिवस बात तर चालले. राहतो म्हणत होते, पण आता पाहुणे गेले होते, 2-4 पाहुणे आहे, ते उद्या गिद्या जाईन. त्याच्यानं म्हटलं आता पाहून पण झालं, चला मग चाललं जाऊ. 1 दिवस मोठ्या इकडे स्वयंपाक होता, 1 दिवस इकडे मेघाच्या घरी, आणि 1 दिवस वनिता काकूच्या घरी. असं वनिता नाही बोलावलं होतं नाही. हो, बोलावलं होतं ना, आमच्या दोघाली जेवण ठेवलं होतं, मस्त पुरणाचं बनवलं होतं ना. हा काय चांगली आहे रे तशी ते वनिता काकू, स्वभावाले चांगली आहे ना. मस्त आहे. असं वाटत नाही का ते परकी बाई होय म्हणून. असं वाटते का आपल्याच कुटुंबातली होय काय. हो आई, चांगले बोलते ना, सगळेच चांगले बोलते तिथं. असून ते भाऊ, ते काकाजी, काकू, आता कधी ये जा, यान तर येत जा म्हणे आमच्या घरी. नाही तर म्हणे सासूरवाडीत यान ना, तिकडच्या तिकडे जाण म्हणे, तर येत जा म्हणे, स्वतःचं घर समजूनच. असे तसे चांगले बोलले. असं जावाच कधी गेला तू मेघाच्या गावाले तर. नाही जेवण पण चहा नाश्ता करून येऊन जायचं, भेट देऊन द्यायचं का आलो बा असाच. हो, जात जाईन ना, कधी जाणं झालं तर जात जाईन त्याच्या घरापर्यंत. झाले काय आहे. जावा लागते. आता वनिताबाईच्या आणि शांताबाईच्या तुझं काम जोडलं. तर मग त्याला भुलून जाशील काय तू लग्न झालं म्हणून. नाही भुला लागते. नाही बुला लागत ना मामीजी, मला माहित आहे नाही बुला लागत म्हणून. एवढा बैमान आहे काय मी. नाही बोलणार, कामाकाजात अडी अडचणीत जात जाईन ना मी, दोघीच्याही घरी जात जाईन. हो जाऊन पाहतो मग मी किचन मध्ये मेघा काय बनवून राहिली तर पाहतो. बरोबर जाऊन पाय. मेघा, झालाच नाही नाश्ता बनवून. झाला ना जी, झाला ना, आता घेऊनच येत होती मी. चाल मग म्हटलं पटकन, आई वाट पाहून राहिली तिकडे, मामी वाट पाहून राहिली. मेघा म्हणते काय बनवून राहिली म्हणते, अर्ध्या घंट्यापासून तर काय माहित म्हणते, अजून आणलंच नाही म्हणते तिनं नाश्ता बनवून. हा काय, हलवा बनवला ना, गाजरचा हलवा, त्याच्यानं टाइम लागला मला. येतच होती मी आता तिकडे प्लेटा घेऊन, तर तुम्हीच आले. हा काय, गाजरचा हलवा बनवला मग आज सकाळी सकाळी. आता म्हटलं काय बनवा म्हटलं, आता माझी पहिली रसोई आहे आणि आपल्या लग्नाची सुरुवात चांगल्याच गोष्टीपासून झाली पाहिजे बा, आपला संसार चांगलाच झाला पाहिजे, म्हणून म्हटलं काहीतरी गोड धोड खाऊनच चालू केली पाहिजे नाही का. गोड खाऊनच चालू करा म्हटलं आपल्या लग्नाचा संसार. तर त्याच्यानं म्हटलं काय बनवू, हलवा बनवू काय गड्या म्हटलं. नाही, रव्याचा हलवा नाही बनवत म्हटलं, गाजर दिसले मला आणि दूधही होतं घरी, तर म्हटलं आता मी गाजरचा हलवाच बनवतो सकाळी सकाळी सगळ्यासाठी. अरे वा वा, 1 नंबर काम केलं ना त्या, 1 नंबर काम केलं. देऊन दे मग गाजरचा हलवा सगळेले. आणि मला तर आवडते गाजरचा हलवा, फेवरेट आहे माझ्या. हा काय, माहित नव्हतं मला फेवरेट आहे म्हणून. पहा बरं, तुम्हाला तुमच्या मनातली माहित राहते मग मला न सांगता. हो, आता तू अंतर्यामी आहे, तुला सगळंच माहित राहते. थोडं काही दिवसानं सगळंच माहित राहील. हो काय, अंतर्यामी आहे नाही मी. चाल मग पटकन घेऊन, आई वाट पाहून राहिली म्हटलं. ठीक आहे ना, येतो ना मी, जा ना तुम्ही, येतो मी घेऊन. दे ना, मी पकडू लागतो. मी घेऊन जातो म्हटलं, तू पाणी घेऊन ये. नाही राहू द्या, नाही तर मग म्हणन काय म्हणन, आत्या बाई माय पोराले काम सांगते म्हणन, अशी म्हणन तुमची आई. मग प्रीतीताईला सांगन म्हटलं क मेघा कामं करायला लावते सूरजले म्हणून. त्याच्यापेक्षा राहू द्या ना तुम्ही, मी घेऊन येतो. अरे तसं काही नसते. आता पाणी घेऊन जाईन तर काय लय मोठं काम झालं काय ते. एकामेकाच्या कामात मदत करावच लागते. नाही राहू द्या, आणतो म्हटलं मी, आणतो, जातो मी. बरं ठीक आहे, ये मग घेऊन. मेघा, ह्या सूरजनं सांगितलं काय तुले हलवा बनवाले. काऊन रे तिले सकाळी सकाळी कामी लावतं तू. आली नाही आली बिचारी तर तिले हलवा बनवायला लावला. अर्ध्या घंट्यापासून ते हलवाच बनवत राहिली तू यासाठी. हो ना, असाच परेशान करशील काय आता तिले. मला हलवा बनवून दे, मला पुरी बनवून दे, मग मला बासुंदी बनवून दे. नाही आई, मी ना काय सांगितलं तिले, विचारून घेणं. नाही तर मी न तर काहीच नाही म्हटलं, मला माहित बी नाही का ती हलवा बनवून राहिली म्हणून. खोटा बोलत असन तूच असन ना. हलवा बनव, तुला आवडते गाजरचा हलवा, तूनच बनवायला लावला असन तिले. खरंच आई, खरंच सांगतो मी, मला खरंच नाही माहित का ते काय बनवून राहिली मेघा म्हणून. मला वाटलं का असं बा काही बनव, स्वयंपाक गिंपाक. बाई याचं ऐकत नको जात जो. नाही तर तुला असाच कामी लावून ह्या. नाही काकू, त्यानं की नाही सांगितलं हलवा बनवाले, मीच बनवला हलवा. हा काय, तुला सांगितलं असन ना सूरजनं का मला हलवा आवडते, तू हलवाच बनवजो पहिले. काही खोटी बोलतं. तू नवऱ्याचाच भाग घेतं. बरोबर आहे ना, नवरा बायको एकच ना तुम्ही, एकामेकाचा भाग तर घ्याच लागते. चांगलं झालं हलवा बनवला तर. मस्त बनवला हलवा. हो हलवा मस्त बनवला, जास्त गोडही नाही. साखरी बरोबर टाकली त्या, मस्त बनवला. असाच पाहिजे ना हलवा. आता बाई मामाजी कुठे गेले, त्याला दिला असता नाश्ता तर. ते काय येते ना, चौकात गेले होते, येतो म्हणे मित्राला भेटून, आल्यावर देऊन देजो मग त्याले. ठीक आहे ना, देऊन देईन.
अरे सूरज, प्रीतीताई म्हणे मेघानं सूरज येईन म्हणे, तर तुम्ही दोघी जणी ये जा म्हणे गावाले 2 दिवसासाठी. तर जाऊ काय मग आम्ही? थांबून जाय ना मामी आताच. हा, घाई काऊन करून राहिली तू? राय आता 8-10 दिवस राय आणि मग जाजो. हो हो, थांबून जा, जाऊ नका आताच. हा, आताच नका जाऊ. जाऊ ना मग संग, मग मी बी येईन प्रीतीच्या घरी. आपण जाऊन येऊन जाऊ आणि मग मी आल्यावर ह्या दोघाले पाठवा लागन. ठीक आहे ना, आम्ही चाललो जाईन मग. हो, चालले जा आता. शांताबाई, रूपा आणि त्या बाकीच्या मैत्रिणी सगळ्या जणी म्हणे पाठव जा यायले, पाठव जा यायले. हा, आणि प्रीतीच्या तर जास लागन तिथं. हो आई, जा लागन ना प्रीतीताईच्या घरी. हो, आता लग्न झालं तर सगळ्याच्या घरी चालला जाय तू. हा, सगळ्याच्या घरं दाखवून दे. हे आत्या होय, हे मावशी होय, हे काकू होय, हा, हे चुलत काकू होय. हा, सगळेले दाखवून दे म्हटलं, पूर्ण परिवार. हो हो, दाखवून ना. अन मेघा, तूही म्हटलं सूरजले घेऊन जाजो. हा, तुझ्या परिवारात. आणि तुझ्या परिवार कोण कोण आहे, कुठं कुठं राहते, कोणत्या गावाला राहते, तुझ्या बी परिवार पूर्ण दाखवून देजो. हो काकू, निन्न यायले. हो, आता मस्त 1-1.5 महिना चांगल्यानं घुमून घ्या. अन मग लागा कामी. 1-1.5 महिना. घुमाच लागते मग, आता नवीन नवीन आहे तर सगळ्याच्या घरी जाच लागते. मस्त सुरुवात केली आज मेघानं. हो, गाजरचा हलवा बनवला न तिनं. हो, चांगलं झालं बाई, चांगलं झालं. तूही करून घे ना मेघा मग नाश्ता. हा, कामं आरामात होत राहते. आणि जेवण काय एवढ्या लवकर करतो काय आपण? नाश्ता झाल्यावर जेवण दुपारी आता. हो आत्याबाई, करतो ना, मी करून घेतो. घेऊन ये मग, तू यासाठी इकडे घेऊन ये, पाणी घेऊन ये आणि बस मग तू. हो का? काय म्हटलं, माई वहिनी लय चांगली आहे. हा, पोरीसारखी वागवण तुले. आणि मस्त रात जाता दोघी जणी सासा सुनी. हो काकू, चांगलं नाही तर काय, मग चांगल्यानंच राहा लागते ना. हो, चांगली आहे म्हटलं, भांडखोर नाही आहे, प्रेमळ स्वभावाची आहे माई वहिनी. माझ्या संगत तर कधी भांडत नाही. हा, प्रीतीला किती वानवते, प्रीती प्रीती प्रीती, बुवा बुवा. हा, लय वागवते म्हटलं माहित माया पोरीले न जवईले. मला जेवढी आवड नसेल प्रीतीची, तेवढी आवड माझ्या वहिनीला आहे म्हटलं. प्रीती प्रीतीच करत राहते. हा, असं वाटते का तिचीच पोरगी होय का. आता मेघा आली तर आता चांगलं वाटन वहिनी तुम्हाला. हो, आता घर चांगलं वाटन ना, भरल्या भरल्यासारखं लागन. हा, नाही तर हे बाप लेक दोघे चालले जाय तर मी एकटी राहू मग घरी, नाही तर मग मी कामाला चालली जाऊ. हा, तसं तर म्हणा कामाला नाही जा लागत, पण चालली जाऊ मी आता कामाला जाऊ. नाही तर मन नाही लागत तर चला बा, कामाला जाणं होते आणि पैसे कमावणं होते. गमती बाया संग त्याच्यानं जाते, नाही तर तशी काही जात नाही. आणि तुले तर जावाची गरजच नाही आहे कामाला. नाही तर काय मग घरचेच कामं करणं आणि घरी राहणं आहे. आणि आता हे 1-1.5 महिना होऊ दे, मग तुले क्लासेस लावून देईन सूरज. नेणं आणणं करन तोच, नाही तर मग ऑटो तर चालूच राहते. ऑटोनं जाणं येणं होते. हो, सूरजचा रोजही नाही पडत मग. हो, तसंच करायला लागेल. जाय मग नाश्ता घेऊन ये. पहा मग, आज मेघानं गाजरचा हलवा बनवला आमच्यासाठी. चला मग तुम्ही बी या गाजरचा हलवा खायला. चला मग, धन्यवाद.